नमस्कार शेतकरी बांधवांनो, जय महाराष्ट्र. तर आज अतिशय आनंदाची बातमी आहे की आपण पाठीमागं 31 ऑगस्टपर्यंत जे काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी महाडीबीटी पोर्टलवरती जे काही बॅटरी चलित फवारणी सोयाबीन असेल तर त्यांच्या या ठिकाणी लॉटरी या ठिकाणी लागलेली आहेत. तर या ठिकाणी शासनानं राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, तेलबिया उत्पादक मूल्य साखळी अंतर्गत जे विकास कृती आराखड्यामध्ये जे काय बॅटरी फवारणी संच ठेवला होता तर त्याचे या ठिकाणी त्याला 2-3दा या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली. पहिल्यांदा 12 ऑगस्टपर्यंत ठेवण्यात आलं, पुन्हा त्याला 12 दिवस वाढवलं, पुन्हा 26 ऑगस्ट केलं पुन्हा. आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी खूप सारे अडचणी येत असल्यामुळं परत आणखी त्याचं एक बार आणि 31 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी शेवटचे महिन्यामध्ये 3 वेळेस या ठिकाणी मुदतवाढ देऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना फवारणी स्प्रे पंपासाठी या ठिकाणी ऑनलाईन करण्याचे आवाहन या ठिकाणी शासनाच्या मार्फत केले होते. खूप सारे या ठिकाणी शेतकरी बांधवांना महाडीबीटीवरती या ठिकाणी 3 वेळेस तारखा वाढवल्यामुळं पण जास्त शेतकरी या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत. परंतु त्याच्यामधले 80% आसपास तर माझ्या मते या ठिकाणी सर्वांना पंपाचं या ठिकाणी आता कृषी विभागाकडून या ठिकाणी आता वितरण केलं जाणार आहे. काही जणांना कालपासून मेसेज यायला सुरुवात झालेली आहे, आपल्याला पण मेसेज आलेला आहे. तर तो मेसेज कसा आहे मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओच्या शेवटी. आता ह्याच्यानंतर जी काही पुढली जी काही प्रोसेस होणार आहे तर ती प्रोसेस या ठिकाणी आपल्या गावच्या जे काय कृषी सहाय्यक मॅडम असतील किंवा सर असतील तर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला आता हे फवारणी संचाचं जे काही वाटप होणार आहे किंवा आपल्याला जे काय डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहेत. पूर्वी आपल्याला बँकेचं पासबुक, आधार कार्ड, 7/12 असं लागत होतं, परंतु आता सध्या हे कृषीच्या मार्फत देणार असल्यामुळं या ठिकाणी आता त्यांचं नवीन काय या ठिकाणी आपल्याला आता पाहावं लागणार आहे. आणि त्यानंतरच या ठिकाणी आपल्याला आपल्या जवळच्या कृषी सहाय्यक यांच्याकडे आपल्या जो याद्या येतात त्या याद्याच्या नंतरच या ठिकाणी आपल्याला त्याचं वाटप होणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मॅसेज आलेला आहे अशा शेतकऱ्यांनी विलंब न करता आपल्या गावातील कृषी सहाय्यकांशी या ठिकाणी संपर्क साधून जो काय आपला या ठिकाणी फवारणी संच या ठिकाणी लागलेला आहे बॅटरीचे तर तो फवारणी संचासाठी पुढील प्रक्रियेसाठी या ठिकाणी सज्ज राहावं आणि आपल्या कृषी विभागाशी या ठिकाणी तात्काळ याची चौकशी पण करावी. कारण हे फवारणी मोफत असल्यामुळे या ठिकाणी पण घोळ पण होऊ शकतो. त्यामुळे कोणाला मॅसेज रेंजमध्ये नसल्यामुळे मॅसेज पण येणार नाहीत. पण आपल्या जवळच्या कृषी सहाय्यक मॅडम यांच्याशी साधून तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर तुम्हाला मी या ठिकाणी आता मेसेज दाखवतो काय पद्धतीनं आलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शांताबाई केशव लवरे कृषी विभागाच्या राज्य योजना सोयाबीन योजनेच्या ऑनलाईन सोडतीत बॅटरी संचलित फवारणी पंप गळीत धान्य या घटकासाठी आपली निवड झालेली आहे. सदर निविष्ठा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी या ठिकाणी आपल्याला आता संपर्क साधावा लागणार आहे आणि पुढील प्रोसेस आपल्या कृषी सहाय्यक यांच्याशी होणार आहे. परंतु त्या जर आजवर आपल्या यूट्यूब चॅनल जर तुम्ही आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो एक सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा. आपले नवीन येणारे व्हिडिओ ते आपल्यापर्यंत येत राहतात. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.